फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या विधानानंतर आज ते दिल्लीवारी करताना दिसतात आणि दिल्लीला ते रवाना होताना दिसतात। देवेंद्र फडणवीस काल यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि मला या सरकारमधून मोकळं करा कारण मला विधानसभेची तयारी करायची असं त्यांनी म्हटलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीसांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आज ते दिल्लीला रवाना होताना दिसतात। भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत आज दिल्लीमध्ये फडणवीस चर्चा करतील आणि याविषयी बोलूया। जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। जितेंद्र, दिल्लीमध्ये नेमक्या कोणाच्या गाठीभेटी होणार आहेत फडणवीसांसोबत? यावेळी आपल्याला माहित आहे की लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आणि त्यानंतर काल देवेंद्र फडणवीस यांनी याची जबाबदारी स्वीकारत मला जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे आणि त्यानंतर ते आज नागपुरात पोहोचले। नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि तेथून ते थेट आपल्या धरमपेठ येथील निवासस्थानी आले आणि येथे जवळपास 1.5 ते 2 तास संघाचे जे राष्ट्रीय पदाधिकारी आहेत त्यांच्याशी काही चर्चा झाली आणि आता थोड्याच वेळापूर्वी ते दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। नागपूरच्या या त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानातून ते निघालेले आहेत आणि येथून ते विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। दिल्लीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या बैठक आहे। त्याचबरोबर आता नवीन सरकार स्थापन करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका येत्या काही महिन्यातच आहेत आणि या पार्श्वभूमीवर फडणवीसांची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरत आहे कारण ज्याप्रमाणे महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झालेली आहे, अनेक जागी भाजप पडलेले आहेत आणि केवळ 9 जागा जिंकण्यास भाजप यशस्वी झाली आहे। त्यानंतर भाजपच्या नेतृत्वाला विचार करण्याची गरज पडते का, भाजप इथे भाकरी फिरवते का, अशा विविध चर्चा आहेत, वेगळ्या चर्चांना उधाण आहे। त्याचबरोबर संघाचे पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आज नागपुरात फडणवीसांची भेट घेतली, बैठक झाली, चर्चा झाली। या चर्चेत नेमकं काय झालं हे माहिती नसलं तरीही ज्या काही चर्चा येत आहेत बाहेर की संघाची निवडणुकीतील भूमिका आणि जे.पी. नड्डा यांनी संघाविषयी केलेलं विधान हे महत्त्वपूर्ण ठरत आहे। त्यामुळे एकूणच पाहता येत्या काळामध्ये भाजपची भूमिका, देवेंद्र फडणवीसांची भूमिका काय असेल, फडणवीसांनी जी मागणी केली ती पूर्ण करण्यात येते का, या संपूर्ण या बाबतीचं जे आहे ते खलबतं आहेत ते आता दिल्लीमध्ये होणार आहे आणि आज आणि उद्या फडणवीस हे दिल्लीतच राहतील आणि भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। हो जितेंद्र, जसं तुम्ही म्हणता की आज आणि उद्या देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये असतील, खरं तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून एनडीए मधले जे घटक पक्ष आहेत त्यांना उद्याच्या भेटीसाठी निमंत्रण देण्यात आलंय। या सगळ्या भेटीगाठींना किंवा ज्या काही चर्चा केल्या जाणार आहेत तेव्हा सुद्धा फडणवीस उपस्थित राहणार आहेत का, याविषयी काही कळलंय का? यामिनी सध्या जो महत्त्वाचा चर्चेचा जो बिंदू आहे तो म्हणजे महाराष्ट्र, कारण महाराष्ट्रात भाजपचे सर्व जे मोठे नेते म्हणून जे उदयास आलेले आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत। मग ते 2014 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे, 2019 मध्ये त्यांच्या नेतृत्वात निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या, 2024च्या लोकसभेच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात झाल्या आणि 2024च्याच विधानसभा निवडणुका देखील त्यांच्याच नेतृत्वात होण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे आहे ते फडणवीस आपली काय भूमिका बजावतात हे महत्त्वाचं आणि त्यामुळे जी चर्चा आहे ती फडणवीस महाराष्ट्रातील भाजपची स्थिती आणि येत्या निवडणुकीमध्ये काय चित्र असेल त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि ही जी चर्चा आहे ही चर्चा केवळ भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबतच होणार असल्याची माहिती मिळते। अगदी धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।